नमस्कार. लाडकी बहीण योजनेमध्ये नुकताच एक मोठा बदल झालाय. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण थेट डेटा आणि आकडेवारीच्या आधारे या लक्षवेधी बदलामागचं नेमकं वास्तव समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आता स्क्रीनवरचा हा आकडा बघा. 54 लाख हा काही छोटा आकडा नाहीये. 30 एप्रिलची मुदत काही दिवसांपूर्वीच संपली आणि त्यानंतर लगेचच तब्बल 54 लाख महिलांना या योजनेच्या लाभार्थी यादीतून थेट वगळण्यात आलं. आणि इथूनच एक साहजिक प्रश्न उभा राहतो. एवढ्या मोठ्या संख्येने महिलांना अचानक दरमहा मिळणाऱ्या 1500 रुपयांच्या मदतीपासून का बरं वगळलेलं असावं? असं अचानक काय घडलं? भाग 1. 54 लाखांची अपात्रता. स्रोताने मांडलेला या योजनेचा प्रवास खरंच खूप रंजक आहे. निवडणुकीपूर्वी जेव्हा ही योजना जाहीर झाली तेव्हा कागदपत्रांची तशी कोणतीही सक्ती नव्हती. पण निवडणुका संपताच ई-केवायसी अनिवार्य करण्यात आलं आणि 30 एप्रिलची मुदत संपताच संपूर्ण चित्र कसं बदललं हे आपण इथं पाहू शकतो. भाग 2. योजनेची मूळ पार्श्वभूमी. मूळ माहितीनुसार जेव्हा ही योजना लॉन्च झाली तेव्हा जास्तीत जास्त घरांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने यासाठी तब्बल 44,000 कोटी रुपयांची भली मोठी वार्षिक तरतूद केली गेली होती. अर्थसंकल्पातला हा काही साधासुद्धा हिस्सा नव्हता, तर एक प्रचंड मोठी रक्कम होती. या राजकीय विश्लेषणातून एक फारच महत्त्वाची बाब समोर येते. स्रोताच्या मते सुरुवातीला जाणीवपूर्वक कागदपत्रांची अट शिथिल ठेवली गेली होती. यामागचा मुख्य उद्देश काय होता? तर निवडणुकीच्या मतदानापूर्वी हा निधी शक्य तितक्या जास्त घरांपर्यंत विनाअडथळा पोहोचावा. म्हणजेच सुरुवातीची रणनीती कडक नियम लागू करण्यापेक्षा वेगाने निधी वाटप करण्यावर जास्त केंद्रित होती. ज्याला अनेकदा टीकाकार रेवडी संस्कृती म्हणतात, तसाच काहीसा हा एक मोठा मतदार वर्ग सुरक्षित करण्याचा राजकीय डावपेच होता, असे हे विश्लेषण स्पष्ट करतं. भाग 3. ई-केवायसीची अट. आता पुढचा टप्पा पाहूया. निवडणुका संपल्यानंतर ही कडक गाळण प्रक्रिया म्हणजेच फिल्ट्रेशन प्रोसेस कशी सुरू झाली हे इथं दिसतं. आधी ई-केवायसी अनिवार्य करणं, मग कुटुंबातील सदस्यांचे आधार लिंक करणं, मालमत्तेची पडताळणी करणं आणि शेवटी अपात्र अर्जदारांना बाहेरचा रस्ता दाखवणं, असा हा नवा प्रवास होता. स्रोताने हे अगदी सविस्तर सांगितलंय की नवीन ई-केवायसी नियमांमध्ये कुटुंबातील सदस्यांचे, विशेषतः पती किंवा वडिलांचे आधार कार्ड लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं. आणि खरं सांगायचं तर याच एका अटीमुळे सगळा खेळच बदलून गेला. इथला सर्वात कळीचा मुद्दा हा आहे की पती किंवा वडिलांची माहिती सक्तीची केल्यावर काय झालं. सरकारच्या सिस्टीमला कुटुंबाचं खरं उत्पन्न लगेच दिसू लागलं. घरात ट्रॅक्टर आहे का? कोणी सरकारी नोकरीत आहे का? कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे का? या सगळ्या गोष्टी एकाच झटक्यात उघड झाल्या आणि म्हणूनच ही अपात्रतेची मोठी कारवाई शक्य झाली. भाग 4. 10,000 कोटींचं गणित. आता हे आर्थिक गणित थोडं बारकाईने समजून घेऊ. 54 लाख महिलांना यादीतून वगळल्यामुळे दर महिन्याला राज्याच्या तिजोरीतील तब्बल 810 कोटी रुपये वाचणार आहेत. याचाच वार्षिक हिशोब केला तर राज्याचे थेट 10,000 कोटी रुपये वाचतायत. हा आकडा राज्याचा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने खरंच खूप मोठा आहे. पण स्रोत जसा निदर्शनास आणून देतो तसा राज्यावरचा संपूर्ण आर्थिक भार काही कमी झालेला नाहीये. 54 लाख महिला अपात्र ठरल्या हे जरी खरं असलं तरी उर्वरित 1,89,00,000 पात्र महिलांना अजूनही निधी द्यायचाच आहे आणि यासाठी राज्याला वर्षाकाठी साधारण 32 ते 35,000 कोटी रुपये खर्च करावेच लागणार आहेत. भाग 5. राजकारण आणि आर्थिक वास्तव. या विश्लेषणामध्ये एक अतिशय रंजक तुलना पाहायला मिळते. महाराष्ट्राची लाडकी बहिणी योजना असो वा पश्चिम बंगालमधील लक्ष्मी भंडार योजना, प्रस्थापित विरोधी लाट म्हणजेच अँटी इन्कम्बन्सी असतानाही या दरमहा 1500 रुपयांच्या थेट मदतीने महिला मतदारांची दीर्घकालीन निष्ठा कशी मिळवली हे यावरून अगदी स्पष्ट होतं. स्रोतांनी हेही नोंदवलंय की एकीकडे सरकारने या डायरेक्ट कॅश ट्रान्सफरच्या योजनेचा पुरेपूर राजकीय फायदा उचलला, पण दुसरीकडे विरोधी पक्ष मात्र इतरच राजकीय मुद्द्यांमध्ये अडकून राहिले. तळागाळातील महिलांवर या योजनेचा किती मोठा प्रभाव पडलाय हे ओळखण्यात ते पूर्णपणे कमी पडले, असं हे विश्लेषण सांगतं. आता राजकारणाच्या थोडं पलीकडे जाऊया. स्रोत इथं एक अत्यंत धारदार आर्थिक वास्तव आपल्या समोर मांडतोय. या योजनांना निधी पुरवण्यासाठी सरकारला अप्रत्यक्ष करांवर म्हणजेच जीएसटी आणि टोलवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावं लागतं. शिवाय रस्ते, आरोग्य आणि शिक्षणाचं प्रचंड वेगाने खाजगीकरण होत चाललंय. आणि महत्त्वाचं म्हणजे हे अप्रत्यक्ष कर गरीब आणि श्रीमंत अशा दोघांवरही समान आर्थिक भार टाकतात. इथं विश्लेषक एक अत्यंत रास्त प्रश्न विचारतात.
थेट रोख रक्कम वाटणाऱ्या अशा योजना राबवण्यासाठी जर आपल्याला शिक्षण आणि आरोग्यासारख्या मूलभूत सेवांचं खाजगीकरण करावं लागत असेल आणि अप्रत्यक्ष करांवर अवलंबून राहावं लागत असेल, तर या व्यवस्थेत न्याय नेमका कुठे आहे? कोणतीही योजना सुरू करण्यापूर्वी आपली राज्याची तिजोरी खरोखरच भक्कम आहे का हे पाहणं जास्त गरजेचं नाही का? सर्व डेटा आणि या तटस्थ विश्लेषणाच्या आधारे शेवटी हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. राज्याच्या भविष्याचा आणि अर्थव्यवस्थेच्या दीर्घकालीन आरोग्याचा विचार करता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणलेल्या या कल्याणकारी योजना खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या शाश्वत आहेत का यावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणामध्ये सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.